तो ये वीडियो उन बच्चों के लिए है जो बड़े बड़े सेशंस नहीं देख सकते, उनको शॉर्टकट में सिंपली इंपॉर्टेंट जो भी है व्याकरण वगैरह सब कुछ चाहिए। तो आप सही जगह पे आए हो। ये वीडियो आपके एग्जाम के 1 घंटा कब पहले भी आपको काम में आएगी, और यहाँ पे जो सारी चीजें व्याकरण की होगी वो इधर उधर ढूंढ के भी नहीं आपको मिलेगी। एक छोटे से वीडियो में सब कुछ बहुत ही फास्ट में बहुत ही बढ़िया तरीके से आपको यहाँ पे समझाया जाएगा। और यहाँ पे एक ही बात मैं यहाँ पे पहले कहना चाहता हूँ कि आज रात को ठीक 9 बजे आपको हमारे चैनल के ऊपर एक जो बहुत ही बढ़िया सेशन होने वाला है उसमें आना है। और 23 फरवरी को ये तो आपको इनविटेशन है कि आप सुबह 4 बजे हमारे सेशन के अंदर आने वाले हो, हमारे चैनल के ऊपर आने वाले हो। तो चलिए शुरू करते इस वीडियो को। सबसे इंपॉर्टेंट जो क्वेश्चन यहाँ पे आपको 2 मार्क्स देकर ही रहेगा वो है विराम चिन्ह। विराम चिन्ह को कैसे कौन से इंपॉर्टेंट है सर बताओ जल्दी। देखो आपको इसमें से बहुत बेसिक वाले तो पूरे ही आते हैं। ये जो बेसिक वाले हैं जैसे कि आपको पूर्ण विराम पता है सर, अर्ध विराम पता है सर, स्वल्प विराम कॉमा पता है सर, अपूर्ण विराम 2 तिलक पता है सर, प्रश्न चिन्ह तो सबको आता है सर, उद्गारवाचक चिन्ह तो सबको आता है सर, संयोग चिन्ह छोटी डैश, अपसारण चिन्ह अपसारण पसर गई है बहुत लंबी जो है अपसारण चिन्ह, अवतरण चिन्ह डबल वाला अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह। हो गया क्लियर है। इसमें से एक क्वेश्चन कल मतलब 2 तो कोई पूछेंगे, वो 2 मार्क्स के लिए आपको मिल जाएंगे यहाँ पे, ठीक है ये क्लियर है। अब इसके बाद मैं सीधा आपके लिए जो भी वर्ड्स कल आने वाले हैं इंपॉर्टेंट उस सारे वर्ड्स यहाँ पे एक साथ लेके आया हूं। मैंने इनमें कोई गलतियां वाले क्वेश्चन नहीं निकाले, मैंने सीधा आपको सही वाले जो वर्ड्स है वो यहाँ पे बताए हैं। क्योंकि विज्ञान कैसे लिखा जाता है वो आपको पता हो, विज्ञान ऐसे लिखा जाता है, भूगोल ऐसे लिखा जाता है। भूगोल का देखो आप उकार कैसा है, उसके अंदर संस्कृति देखो कैसे लिखी जाती है, टी के वेलांटी देखो, मुहूर्त देखो, मुंह कैसा है, हु कैसा है, त कैसा है। उसके बाद आशीर्वाद देखो, आशीर्वाद कैसे लिखा जाता है, आशीर्वाद। ओके, इसके ऊपर वा के ऊपर है आशी का विलांटी देखो। परीक्षा कैसे लिखी जाती है यहाँ पे देखो। आधुनिक कैसे लिखा जाता है, सी। पूर्णिमा कैसे लिखा जाता है, भूरण कैसे लिखा जाता है, गारानी कैसे लिखा जाता है, सहानुभूति कैसे लिखा जाता है, वैश्विक कैसे लिखा जाता है, शिष्यवृत्ति कैसे लिखा जाता है, वार्ताहर कैसे लिखा जाता है, गुरुजी देखो कैसे लिखा जाता है, विपरीत, देन मैत्रिणी, दृष्टिकोण, वैशिष्ट, व्यक्तिमत्व, सुवर्ण, गरीबी, निर्णय, कनिष्ठ व दातृत्व, ये तो इंपॉर्टेंट है, ठीक है। उसके बाद दुष्काल कैसे लिखा जाता है देखो, परिस्थिति कैसे लिखा जाता है देखो, कुटुंब कैसे लिखा जाता है देखो। सारी की सारी वर्ड जो इंपॉर्टेंट है ये सारे एक बार अच्छे से देखो, किसकी वेलांटी कहाँ पे, किसका उकार कहाँ पे, क्या हो रहा है, शिष्यवृत्ति कैसे लिखा जाता है, मैत्रीन कैसे लिखा जाता है, वैशिष्ट कैसे लिखा जाता है, व्यक्ति महत्व कैसे लिखा जाता है, सब चीजें, गरीबी कैसे लिखा जाता है, अच्छे से देखो एंड यू विल गेट ऑल द मार्क्स इन एग्जाम। अब देखो सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे। अब यहाँ पे इन्होंने ये जो सगळ्यात भारी ऐप ऐसे लिखा है, इसके अंदर ये भारी का बराबर है, ऐप भी बराबर है, डोक्याचा पण बरोबर है, कवटित ये ऐसा नहीं होना चाहिए, ये गलत है, कवटित ऐसा होना चाहिए, ये वाला कवटित बराबर है। उसके बाद वाघिन गुरगुरत क्षणार्धात अंगावर आली, वाघिन तो बराबर लिखा है, गुरगुरत भी बराबर लिखा है, क्षणार्धात बरोबर आहे, अंगावर बरोबर आहे, आली पण बरोबर आहे। याच्यात चुकलं काय, याच्यात काय चुकलं असं, गुरगुरत चुकलं की वाघिन चुकलं, ऍज इट इज झालं असेल, त्याच्या तसं आलं असेल सेंटेन्स आहे, पण दोन्ही सेंटेन्सेस ते आहेत ते बरोबरच आहेत। त्यानंतर माझ्या शाळेचे क्रीडांगण खूप मोठे आहे, क्रीडांगणचा की चुकलाय, क्रीडांगण ऐसे लिखा जाता है। उसके बाद बाजारात जाताना कापडी पिशवी पी, ये होना चाहिए, ठीक है। ठेवावी गलत था, वी ऐसा होना चाहिए, ओके। उसके बाद तिला अनुभवानं ठाऊक होतं, तिला बरोबर आहे, अनुभवानाचा नु बघा कसा आहे, ठाऊक असं नसतं, ठाऊक असं असतं। उसके बाद वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी निरंजनला शिष्यवृत्ती मिळाली, वह्या पुस्तकांच्या कैसे लिखा जाता है देखो, खर्चासाठी असं लिहितात, निरंजनला असं लिहितात, शिष्यवृत्ती कसं लिहितात पाहून घ्या, बरोबर होतं का तिथं, नाही, ती फक्त तिला हे नव्हती डॅश, तिला डॅश पण पाहिजे, मिळाली बराबर। नेक्स्ट, जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊस बस रिकामी झाली, जिल्हाधिकारी कसं लिहितात पहिल्यांदा, धी ची वेलांटी इथं चुकली होती, ही बरोबर आहे। कचेरीजवळ कसं लिहितात पाहून घ्या, बरोबर आहे। पाहून असं लिहितात का, पाहून असं असतं, पाहून,
बस रिकामी, रिकामी बरोबर आहे त्यांनी दिलेलं आणि झाली. त्यानंतर कविवर्य, कविवर्य बरोबर आहे. नारायण सुर्वे पण बरोबर आहे. खूप, सभा बरोबर है, सम्मेलन है, गाजवत. अब यहाँ पे सम्मेलन के ऊपर ये नहीं है, यहाँ पे मिसिंग है, ये यहाँ पे एक मिस्टेक थी. देन ऐसे ही बहुत से सेंटेंसेस आपसे मैं प्रैक्टिस के लिए दे रहा हूं. उत्तम कैसे लिखा जाता है, नागरिक की वेलांटी सही कैसी है, कुणाला कसं लिहितात, म्हणावे कसं आहे, बांगड्यांची पेटी कसं आहे, चुकलं, पेटी असं लिहितात, पिशवी असं नाही लिहत, असं लिहितात. सो व्हेरी गुड. या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्ही पाहून घ्या कसं काय लिहितात सगळं. आणि आता तुम्हाला शब्दसंपत्ती शिकवतो. शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द जास्तीत जास्त एक्झाम मध्ये येतात. आणि इथं बघू शकता तुम्ही, अंधार म्हणजेच काळोख, आई म्हणजे माऊली जननी माता, आकाश म्हणजे आभाळ नभ गगन, आरती म्हणजे प्रार्थना, उपोषण म्हणजे उपवास, उत्सव म्हणजे समारंभ, त्यानंतर कष्ट म्हणजे मेहनत, काम म्हणजे कार्य, काळजी म्हणजे चिंता, कीर्ती म्हणजे नावलौकिक, गारठा म्हणजे थंडी, गोष्ट म्हणजे कहाणी, घर म्हणजे गृह, चंद्र म्हणजे शशी. त्यानंतर जग म्हणजे दुनिया, जंगल म्हणजे रान वन, जिव्हा म्हणजे जीभ, जीव म्हणजे प्राण, जीवन म्हणजे आयुष्य, झाड म्हणजे वृक्ष, डोकं म्हणजे शीर. कुठं कुठं एखाद्या चॅप्टर मध्ये जसं अंकिला मी दास तुझा किंवा आपलं जे हे आहे, ठीक आहे, त्यामध्ये जे अभंग महत्वाचे आपल्याला दिलेले आहेत, अंकिला मी दास तुझा किंवा योगी सर्व काळ सुखदाता, त्याच्यामध्ये जीवन म्हणजे काय आहे बेटा, त्याच्यातला जर अर्थ विचारला तर तिथं त्यांना पाणी सांगायचं, तिथं जीवन पाण्यासाठी वापरलंय. त्यानंतर डोळा, नयन, डोल ऐट, ढग मेघ, तलवार शमशेर, तोंड मुख, दिवा दीप, देश राष्ट्र. त्यानंतर धरती धरणी, ध्वज झेंडा, नदी सरिता, इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, निंदा नालस्ती, पर्वत डोंगर, पक्षी खग, हे सगळं करा. हे सगळंच पेपरमध्ये आपल्याला असं करायचंय की याच्यातलं मला सगळं माहितीये आणि यातलं कोणतंही पेपरमध्ये येऊ शकतं. इट इज जस्ट बिकॉज वी हॅव डन दिस बिफोर आणि ये आया है. पाणी जल, पुरस्कार बक्षीस, पुस्तक ग्रंथ, प्रकाश उजेड, फूल पुष्प, बळ शक्ती, बहीण भगिनी. त्यानंतर बरसात वर्षाव, बुद्धी मती, भूमी जमीन, भेकळ भित्रा, मन चित्त, महिना मास, मोह भुरळ, मंदिर देऊळ. त्यानंतर मित्र दोस्त, मोका संधी, सस्ता मार्ग, रस्ता मार्ग, राग क्रोध, लढाई संग्राम, वारा वात, विलंब उशीर, शरीर काया. देन आहे शेत म्हणजे क्षेत्र, श्रम म्हणजे कष्ट, समुद्र सागर, संत साधू, साध हाक. हे सारे समानार्थी शब्द याच्यामध्ये अजूनही आहे, ते तुम्हाला ऑलरेडी आपण प्रोव्हाइड केलेले आहे जस्ट फॉर रिव्हिजन. याच्या डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ आहे, ही पीडीएफ डाउनलोड करू शकता तुम्ही अँड डू दिस ऑल द थिंग्स. आता विरुद्धार्थी शब्द कोणकोणते येतात, अधिक म्हणजे कमी की जास्त, जास्त आणि कमी म्हणजे उणे, अनाथ सनाथ, अबोल बोलका, अपमान सम्मान, अपेक्षित अनपेक्षित, अमृत विष, अलीकडे पलीकडे, अल्पायुषी दीर्घायुषी, अवघड सोपं, आग्रह दुराग्रह, आत बाहेर, आता नंतर, आदर अनादर, आनंद दुःख. त्यानंतर आरंभ अंत शेवट, आवड नावड, आशा निराशा, आंधळा डोळस, उजवा डावा, उजेड काळोख, उदार कंजूस, उपयोगी निरुपयोगी, उष्ण थंड, उंच सखोल. देन आयलतीर पैलतीर, ओले सुके, कच्चे पक्के, कमी जास्त, कृतज्ञ कृतघ्न, घ्न लिहायचं, खरे खोटे, खरेदी विक्री. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला अजूनही काही महत्वाचे तुम्हाला हे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, दूर जवळ एक्सेट्रा एक्सेट्रा. व्हेरी सिंपल सिंपल तुम्ही इथं शब्द बघू शकता. त्यानंतर दोष गुण दुश्मन, धाकटा थोरला, नम्र उद्धट, नाजूक भक्कम, निंदा स्तुती, पवित्र अपवित्र, पास नापास. हे आठवून पाहायचं आपल्याला, एक वाचल्यानंतर आठवून पाहायचं. पुण्य पाप, पुढे मागे, पुरोगामी प्रतिगामी, पूर्ण अपूर्ण वगैरह वगैरह. ठीक है, अब इसके अंदर एक और इम्पोर्टेंट पार्ट है जो है लिंग जेंडर, जो कि सबको ही आता है, आपको पता होना चाहिए. ऐसे अगर कुछ भी आए की मुलगाचं काय होतं मुलगी, देवचं काय होतं देवी, कवीचं कवयित्री, साधूचं साध्वी, कुत्राचं कुत्री, कोकिळचं कोकिळा, बैलचं गाय, सिंहाचं सिंहीण. त्यानंतर भाऊचं बहीण, पुत्राचं कन्या, तरुणचं तरुणी, बालकचं बालिका, गायकचं गायिका, पतीचं पत्नी, वाघचं वाघीण, मोरचं लांडोर, रेडाचं म्हैस आणि हत्तीचं हत्तीन. दीर जाऊ, बोका मांजर, पुरुष स्त्री, शिक्षक शिक्षिका, नर्तक नर्तकी, राजा राणी, आजोबा आजी, उंट सांडणी,
बोकड शेळी, वडील आई, नर मादी, नवरा बायको। ये सारे के सारे, और कुछ कुछ ऐसे भी होते हैं जिसको हम बोलते हैं वचन। वचन के अंदर कुछ चेंजेस होते हैं, जैसे एक का अनेक, घोड़ा का घोड़े, इमारत का इमारती, फूल का फूले, वही का वह्या, वेल वेली, वासरू वासरे। देन शाळा, एक शाळा अनेक शाळा, ऐसा भी होता है बहुत बार। कावड़ा कावड़े, आंबा आंबे, बगड़े बगड़ा, मड़ा मड़े, कुत्रा कुत्रे, मासा मासे, घोड़ा घोड़े, रस्ता रस्ते, ससा ससे, पैसा पैसे, कोल्हा कोल्हे। सिंपल सिंपल। दिवस दिवस, कुछ में कुछ बदल ही नहीं होता, न बदलना रे, दिवस का दिवस ही रहता है, वार का वार वारे नहीं होता, वार ही रहता है, मित्र का मित्र, गृहस्थ का गृहस्थ ही रहता है, पक्ष का पक्ष ही रहता है, चेंडू का चेंडू, रंग का रंग, तीर का तीर, शत्रूचा शत्रू। त्याचबरोबर यहाँ पे इंपॉर्टेंट बात और एक वी आर गोइंग टू सी, सैनिक का सैनिक, पुलिस का पुलिस, पेरू का पेरू, साधु का साधु, तरुण का तरुण, चोर का चोर, मार्ग का मार्ग, उम्मीदवार का उम्मीदवार, लाडू का लाडू, ये बदलते नहीं है। अब है स्त्रीलिंगी शब्दांची एकवचन अनेकवचन। तार का क्या होता है बेटा? तारा। वीज का विजा, जीप का जिभा, तारीख का तारखा, लाट का लाटा, चुक का चुका, नक्कल का नकला, खारिक का खारका। ठीक है, उसके बाद भिंत का भिंती, सर का सरी, मैत्रीन का मैत्रिणी, घाघर का घाघरी, नत का नती, विहीर का विहिरी, सहल का सहली, बहन का बहनी। ठीक है ये सारी चीजें। भाकर का भाकऱ्या, नदी का नद्या, चटई का चटया, ये वचन बदल रहे हम। सुई का सुया, बाई का बाया, होड़ी का होड्या, साड़ी का साड्या, समय का समया, रजई का रजय, एवरीथिंग। ये सारे के सारे टॉपिक आपको कर लेने हैं, इस पीडीएफ में आपको अवेलेबल दे रहा हूं करके। और अब जो सबसे इंपॉर्टेंट बात है, जिसके ऊपर तो क्वेश्चन आता ही है, दो क्वेश्चंस दो पूछते हैं वो लोग, और उसके अंदर आपको सबके सब आने चाहिए, अगर वो कल आपको एग्जाम में पूछेंगे, और ये यही से आएंगे, इसके बाहर का आपको कुछ करने की जरूरत ही नहीं है। अमर हा आस्तिक आहे, जो ईश्वर आहे असं मानतो, देव आहे असं मानतो तो आस्तिक, जो देव आहे असं नाही मानत त्याला आपण म्हणतो नास्तिक। त्यानंतर ऐकायला आणि बोलायला न येणारा मूक बधीर, भाषण देणारा कोण असतो? वक्ता। IMP करून ठेवा, भाषण देणारा कोण असतो? वक्ता। भाषण ऐकणारा श्रोता। कधी जिंकला न जाणारा अजिंक्य। कविता करणारा कवी, कविता करणारी कवयित्री, गाणे गाणारा गायक, वाद्य वाजवणारा वादक, कमी वेळेनं टिकणारं क्षणभंगूर, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ। त्यानंतर केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ, जमिनीवर राहणारे भूचर, पाण्यात राहणारे जलचर, ज्याला कोणी शत्रू नाही असा अजात शत्रू, तळ लागत नाही असा अथांग, ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारं नियतकाल, दररोज प्रसिद्ध होणारं दैनिक, आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारं साप्ताहिक, पंधरवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारं पाक्षिक। ठीक आहे, देन महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारं मासिक, वर्षातून वार्षिक, दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी, दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी, जो दुसऱ्यावर उपकार करतो, जसं झाड आहे, झाड काय करतं? आपल्यावर उपकार करतं। पायात जोडे नसलेला अनवाणी, 3 रस्ते एकत्र येतात ते ठिकाण तिठा, 5 रस्ते येतात ते पंचवटी, पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक, विनामूल्य पाणी मिळण्याचं ठिकाण पानपोई, मूर्ती बनवणारा मूर्तिकार। त्याचबरोबर रोग्यांची सेवा शुश्रूषा करणारी परिचारिका, लिहिता वाचता येणारा साक्षर, लिहिता वाचता न येणारे निरक्षर, शत्रूला सामील झालेला फितूर, स्वतः श्रम न करता आयत खाणारा ऐतखाऊ, नृत्य करणारा नर्तक, केवळ स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी, स्वतःच्या विषयी वाटणारा अभिमान स्वाभिमान, आणि सतत काम करणारा दीर्घोद्योगी। ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स। या सगळ्या व्याकरणातल्या इम्पॉर्टंट गोष्टी आपण कंप्लीट केल्या। अँड वन थिंग आय वॉन्ट टू टेल यू अगेन, की 9 वाजता रात्री यायचे, आणि 23 फेब्रुवारीला सकाळी 4 वाजता, म्हणजे उद्या सकाळी 4 वाजता पेपरच्या आधी सकाळी उठून व्यवस्थित क्लासला यायचे। रात्रभर झोप आली तर घ्यायची, नाही आली तर सेशनला यायचं। एक दिवस नाही झोपलं तर काय, पेपर नंतर येऊन झोपायचं। ठीक है, पेपर के बाद सो नहीं है, बट सुबह सुबह 4 बजे जो सेशन होगा उसके अंदर आपको आना है, और आज रात 9 बजे जो सेशन होगा उसके अंदर आना ही है। इन्विटेशन है आपको।